कधी कधी माणसाला आपले नाते संबंध वाचवण्यासाठी खूप झुकावे लागते, मात्र माणसाने इतके देखील झुकू नये की त्याचं अस्तित्व हे पूर्णपणे नाहीसं होऊन जाईल। आजची जी घटना आहे काहीशी अशीच आहे। एक व्यक्ती आपले नाते संबंध टिकवण्यासाठी प्रत्येक गोष्ट आपल्या पत्नीची ऐकू लागतो आणि त्या गोष्टीमुळे पुढे चालून त्याच्यासोबत खूप भयंकर घडते। नक्की काय घडले होते, काय आहे संपूर्ण प्रकरण, कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे, बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे। आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यातून। गाझियाबाद जिल्ह्यामध्ये बेहरामपूर नावाचे एक शहर आहे आणि या शहरामध्ये एक स्कूल आहे। या स्कूलमधून काही मुलं सुट्टी झाल्यानंतर आपल्या घरी जात होते, तर मुलांचा स्वभाव अगदी खोडकर असतो। शाळेतून घरी येताना देखील ते इकडे तिकडे भरकटतात, उड्या मारतात आणि रस्त्याच्या कडेला जर काही त्यांना विचित्र गोष्ट दिसली किंवा काही दिसलं तर त्या ठिकाणी ते जातात। तर हे मुलं असेच आपल्या घरी जात असताना त्यांच्या रस्त्याच्या कडेला एक खंडार टाईप जागा होती आणि त्या खंडारमध्ये विटा वगैरे पडलेल्या असायच्या। हे लहान मुलं होते तर त्या खंडारमध्ये उतरत असायची, विटा वगैरे घेत असायचे आणि त्या रस्त्यावरती फोडत असायची। तर 22 डिसेंबर रोजी जेव्हा हे मुलं शाळेतून बाहेर पडतात आणि रस्त्याने जाऊ लागतात, त्या खंडारमध्ये जेव्हा विटा वगैरे उचलण्यासाठी जातात, जितक्या घाईने ते त्या खंडारमध्ये गेले होते त्याच्या दुप्पट वेगाने त्या खंडारमधून बाहेर पडू लागतात आणि मोठमोठ्याने ओरडू लागतात, आक्रोश करू लागतात। आता या मुलांचा असा आक्रोश ऐकून तेथील काही परिजन त्या ठिकाणी येतात आणि मुलं सांगतात की त्या ठिकाणी एक व्यक्ती पडलेला आहे। आता लोक त्या ठिकाणी जाऊन बघतात तर एका व्यक्तीची त्या ठिकाणी बॉडी पडलेली असते। पोलिसांना सूचित करण्यात येते। पोलीस घटनास्थळी दाखल होतात, बघतात की एका व्यक्तीला निर्दयपणे कोणीतरी ठार करून या ठिकाणी टाकले आहे। त्याच्या अंगावरती चाकूने अनेक वार करण्यात आले आहे। पोलिसांसमोर सर्वात मोठा प्रश्न होता की हा व्यक्ती नक्की कोण आहे आणि याचा खून नक्की कोणी केला। तर पोलीस तेथील लोकांना विचारतात की ह्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का? तर त्या ठिकाणचे कोणीही या व्यक्तीला ओळखण्यासाठी तयार नव्हते। आता पोलीस त्या बॉडीला आपल्या ताब्यात घेतात, पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येते। पोस्टमॉर्टम केला जातो। पोस्टमॉर्टम मध्ये स्पष्ट दिसून येत होते की चाकूने हमला करून याचा खून करण्यात आला आहे। मात्र हा व्यक्ती नक्की आहे कोण, हा मोठा प्रश्न होता। तर पोलीस आजूबाजूच्या सर्व परिसरात ही बातमी व्हायरल करून देतात की असा व्यक्ती आहे आणि त्याची हत्या झाली आहे। मात्र कोणीही पोलीस स्टेशन मध्ये येण्यासाठी तयार नव्हते की हा व्यक्ती माझ्या ओळखीचा आहे आणि या ठिकाणी राहतो, किंवा असं कोणी येत नव्हतं की हा आमचा मुलगा आहे, भाऊ आहे किंवा पती आहे। लगभग 72 तास उलटून गेले होते तरी देखील अजूनपर्यंत या व्यक्तीचं परिजन त्या ठिकाणी कोणी आलं नव्हतं। आणि त्यानंतर एक व्यक्ती पोलीस स्टेशन मध्ये येतो आणि पोलिसांना सांगतो की साहेब, हा व्यक्ती जालोन मध्ये राहणारा शिवम गुप्ता आहे। आता जालोन मधील या शिवम गुप्ताच्या घराचा ऍड्रेस घेतला जातो। पोलीस जालोनला जाऊन पोहोचतात। जालोन मध्ये या शिवम गुप्ताचे आई वडील असतात। पोलीस त्यांना विचारतात की तुमचा मुलगा कुठे आहे? तर शिवम गुप्ताचे आई वडील बोलतात की तो तर बेहरामपूर येथे राहतो। आता पोलीस विचारतात की बेहरामपूर येथे तो कुठे राहतो, काय करतो? तर त्याचे आई वडील सांगतात की तो त्याच्या पत्नी सोबत राहतो आणि त्याच ठिकाणी काम करतो, या व्यतिरिक्त आम्हाला काही माहित नाही। आता पोलीस त्यांच्या मुलाचा तो फोटो त्यांना दाखवतात। तर शिवम गुप्ताचे आई वडील त्या ठिकाणी भयंकर प्रमाणात रडू लागतात। पोलिसांना विचारतात की याला नक्की काय झालं? तर पोलीस सांगतात की याची कोणीतरी हत्या केली आहे। आई वडिलांना प्रचंड दुःख होते, मात्र आता पोलिसांना सांगणं देखील गरजेचं होतं। तर आई वडील सांगतात की तो त्याच्या पत्नीसोबत राहत होता, काम करत होता, या व्यतिरिक्त त्याच्यासोबत काय झालं, कोणी केलं हे आम्हाला देखील माहीत नाही। आता पोलीस बेहरामपूर येथील त्याच्या घराचा ऍड्रेस घेतात, तो ज्या ठिकाणी राहत होता, त्याची पत्नी राहत होती, बेहरामपूर येथे जाऊन पोहोचतात। तर बेहरामपूर येथे शिवम गुप्ताची पत्नी प्रियंका राहत असते। आता प्रियंकाला विचारण्यात येतं की तुमचा पती कुठे गेला? प्रियंका बोलते की गेला असेल कुठे। पोलीस विचारतात की तो किती दिवसांपासून गेला आहे? प्रियंका बोलते की 2-3 दिवसांपासून बेपत्ता आहे। आता पोलिसांना लगेच संशय येतो की एक पत्नी अगदी अशा प्रकारे बोलत आहे की जसं तिला तिच्या पतीशी काही घेणं देणंच नाही। पोलिसांना संशय जाणवत असतो, मात्र संशयाच्या आधारावरती तर पोलीस तिला उचलू शकत नव्हते। आता पोलीस विचारतात की ते कुठे गेले होते, काय करत होते? तर प्रियंका सांगते की ते टॅक्सी वगैरे चालवण्याचं काम करत होते, मात्र ते कुठे गेले मलाही माहित नाही। आता पोलीस त्या घरामध्ये इकडे तिकडे बघू लागतात। या प्रियंकाचा मोबाईल घेतात, सर्व्हिलन्स वरती टाकतात आणि त्या घरामध्ये चांगली पडताळणी केल्यानंतर पायरीवरती दिसते की काही रक्त
रक्ताचे डाग ओघळ आलेला असतो आणि त्यावरून पोलिसांना कळून चुकतं की नक्की पाणी दुसरं कुठे नाही तर याच ठिकाणी मुरत आहे. आता पोलीस या प्रियंकाला उचलतात, पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि जेव्हा तिला सक्ती दाखवण्यात येते, तिची चांगली दांड्यांनी सेवा करण्यात येते, तेव्हा ही प्रियंका तुटते आणि आपली संपूर्ण कहाणी सांगू लागते. आणि या प्रियंकाने जी कहाणी पोलिसांना सांगितली, पोलीस तर हादरलेच, मात्र ज्यांनी ज्यांनी ही कहाणी ऐकली ते सर्व हादरले होते. सर्व विचार करत होते की एक पत्नी ही अशी कशी राहू शकते, इतकी चरित्रहीन. अखेर प्रियंकाने कबूल केलं होतं की तिनेच तिच्या पतीची हत्या केली आहे. मात्र तिने तिच्या पतीची हत्या का केली हे कारण अतिशय धक्कादायक होतं. तर मित्रांनो, या कहाणीची सुरुवात 2015 पासून होते. 2015 मध्ये हा शिवम गुप्ता अगदी मेहनत मजुरी करत असतो, अगदी साधारण कुटुंबातील मुलगा असतो, गरीब परिस्थिती असते, त्याचं लग्न एका मुलीसोबत होतं. मात्र 2016 येईपर्यंत त्याच्या पत्नीमध्ये आणि त्याच्यामध्ये बिघाड होऊ लागतो आणि त्याची पत्नी ही त्याला सोडून 2016 मध्ये निघून जाते. आता जो शिवम गुप्ता होता हा पूर्णपणे एकटा पडलेला असतो, त्याला समाजामध्ये देखील वावरावं लागत होतं. मात्र जो कोणी त्याला भेटत होता तो हाच प्रश्न विचारायचा की तुझी पत्नी तुला नक्की का सोडून गेली. आणि लोक मागे पुढे त्याला ताने मारू लागले होते की याला पत्नी देखील सांभाळता आली नाही. आणि या गोष्टीला हा शिवम गुप्ता इतका वैतागला होता की याने विचार केला की आता मला लग्न केल्याशिवाय पर्याय नाही, कारण हे लोक घोड्यावरही चालू देणार नाही आणि पायी देखील चालू देणार नाही. तर अखेर 2017 मध्ये तो या प्रियंका नावाच्या मुलीला पसंत करतो आणि हिच्यासोबत लग्न करून घेतोय. प्रियंका सोबत लग्न केल्यानंतर प्रियंका सर्वात अगोदर आपली चाल चालते. ही बोलते की मला तुझ्या आई वडिलांसोबत राहायचं नाहीये, मग आपण बाहेर कुठेतरी जाऊन राहूया. आणि त्यानंतर तो जालोन आपलं शहर सोड इकडे गाझियाबाद जिल्ह्यातील बेहरामपूर येथे भाड्याचा रूम घेऊन राहू लागतो. त्या ठिकाणी हा शिवम गुप्ता टॅक्सी चालवू लागतो. आता त्या टॅक्सीला दिवसभर भाडे असायचे, तर हा शिवम गुप्ता ती टॅक्सी दिवसभर चालवत असायचा, संध्याकाळी घरी येत असायचा, संध्याकाळी जेवण वगैरे करून झोपायचा आणि रात्री देखील जर त्याला एखादी ऑर्डर आली तर तो रात्री देखील आपल्या टॅक्सीचं भाडे मारत होता. अशा प्रकारे तो पैसा कमावत होता. कशासाठी? तर आपल्या कुटुंबासाठी. आता पुढे चालून लगभग 1-1.5 वर्षानंतर शिवम आणि प्रियंकामध्ये एक मुलगी देखील जन्माला येते. कुटुंब अगदी व्यवस्थित सुरू असते. शिवम कमावत असतो आणि पत्नी प्रियंका ही आपल्या मुलीची काळजी घेत असते, घर सांभाळत असते, घरामध्ये फक्त बसून राहत असते. तर पुढे चालून या प्रियंकाला एकतर काही काम नाही, बस घरामधलं काम करायचं आहे आणि पतीच्या जेवावरती बसून आयतं खायचं आहे, वरून त्याला ताने देखील मारायचे आहे. तर हिच्या डोक्यामध्ये काहीसं वेगळ्या गोष्टी येऊ लागतात. ही विचार करते की येथे बोर राहण्यापेक्षा जो पती आहे हा दिवसा देखील कामावरती असतो आणि रात्री देखील जातो, याच्यापासून मला म्हणावं तसं सुख मिळत नाही. आणि हा विचार करून ही प्रियंका बघत असते की तिच्याच रूम समोर एक व्यक्ती राहत असतो ज्याचं नाव असतं गर्जन यादव. दिसायला चांगला हट्टाकट्टा हँडसम व्यक्ती असतो. तर प्रियंका विचार करते हा व्यक्ती नेहमीच माझ्याकडे बघत असतो, काही हरकत नाही याच्यासोबत बोलणं चालणं पुढे वाढवण्यासाठी, जवळच तर राहतो. म्हणून ही प्रियंका अगोदर तर याला इग्नोर करायची, मात्र आता याच्याकडे बघून स्माईल करू लागते. गर्जन यादव हा तिच्यासाठी आपला जीव देण्यासाठी देखील तयार होता. गर्जन यादव तिचा मोबाईल नंबर घेतो, प्रियंका देखील तिचा मोबाईल नंबर त्याला देते. दोघांमध्ये बोलणं सुरू होतं आणि हे बोलणं इतकं पुढे जाऊन पोहोचतं की ही प्रियंका आता या गर्जनला बोलते की माझा पती आता टॅक्सी घेऊन गेला दिवसभर, तर तो येणार नाही, आता तू माझ्या रूममध्ये येऊ शकतो. मुलगी लहान होती, मुलीला काही समज नव्हती. आणि त्यानंतर हा गर्जन यादव आणि प्रियंका दोघांमध्ये त्या अनैतिक गोष्टी होत असायच्या, वाईट काम होत असायचं. पती तिकडे मेहनत करत असायचा, काम करत असायचा. कधी रात्री जर तो गेला तर प्रियंका गर्जनला रात्री देखील आपल्या रूमवरती बोलावून घेत असायची. यावरून समजते की महिला कोणत्या लेवलची स्त्री होती. तर असेच महिन्यामागून महिने जात होते आणि या प्रियंकाला आता या गर्जनमध्ये रस आला होता, याच्यामध्ये गोडी लागली होती आणि हिला हिचा पती अजिबात सहन होत नव्हता. तिला असं वाटत होतं की कायमस्वरूपी आपण या गर्जन यादव सोबतच राहिलं पाहिजे. गर्जनला ही जेव्हा बोलते, गर्जन बोलतो की बलियामध्ये माझं घर आहे आणि या माझ्या घरामध्ये मी एकटाच राहतो, आपण दोघे तेथे जाऊन राहूया. आणि अक्षरशः ही प्रियंका कसलाही विचार न करता आपल्या लहान्या मुलीला घेते आणि या गर्जन यादव सोबत बलिया येथे पळून जाते. आता जेव्हा तिचा पती टॅक्सी चालवून संध्याकाळी घरी येतो, घरात बघतो तर त्याची पत्नी आणि मुलगी देखील त्याला कुठे दिसत नव्हती. आता तो हैराण होतो आणि त्यानंतर प्रियंकाच्या फोनवरती कॉल करतो. प्रियंका जेव्हा कॉल रिसीव्ह करते हा विचारतो की तू कुठे आहे. प्रियंका सांगते की मला तुझ्यासोबत राहायचं नाहीये, आपल्या रूम समोरचा जो गर्जन यादव आहे हा मला खूप आवडतो आणि मला याच्यासोबतच आयुष्य काढायचं आहे, त्यामुळे तू मला कुठेही शोधू नको,
तू तुझं आयुष्य एकटा जग, नाही तर तू दुसरं लग्न करून घे. आता एवढं सर्व ऐकल्यानंतर जो शिवम असतो हा जागेवरती खालीच बसतो, कारण त्याच्यासोबत अगोदर देखील अशी गोष्ट घडून गेलेली असते. अगोदर देखील त्याने पहिलं लग्न जेव्हा केलं होतं त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती आणि ही दुसरी वेळ होती. प्रियंका देखील त्याला अशा प्रकारे बोलत होती आणि पहिल्यांदा असं घडल्यामुळे शिवमला वाटत होते की दुसरी देखील माझी पत्नी सोडून गेली, आता मात्र लोक मला दोष देतील, लोक मला भयंकर प्रमाणात टॉर्चर करतील आणि हे सर्व मला सहन होणार नाही. त्यामुळे हा शिवम पुन्हा या प्रियंकाला कॉल करतो. प्रियंकाला बोलतो की माझ्याकडून तुला नक्की काय कमी पडतंय, तुला जे पाहिजे ते मी देण्यासाठी तयार आहे, बस तू त्या व्यक्तीला सोड आणि माझ्याकडे येऊन राहा. मात्र प्रियंका हे ऐकण्यासाठी तयार नसते. प्रियंका बोलते की मला तू आवडतच नाही, तुझ्यासोबत मला अक्षरशः वेळ घालवायला देखील आवडत नाही आणि तुझ्यासोबत मला राहायचंच नाही, मला फक्त हा गर्जन यादव पाहिजे. आता शिवम बोलतो की आता मी असं काय करू की तू माझ्याकडे येऊ शकते. तर ही प्रियंका बोलते ठीक आहे, काही हरकत नाही, जर तुला असं वाटत असेल की तुझी इज्जत जाऊ नये, मी तुझी पत्नी बनून राहावं, तर माझी एक अट आहे. शिवम बोलतो की बोल तुझी काय अट आहे, मी अट मंजूर करण्यासाठी तयार आहे. तर ही प्रियंका अक्षरशः बोलते की माझा जो हा प्रियकर आहे गर्जन यादव, हा आपल्याच घरामध्ये राहील, माझ्यासोबत राहील, माझ्यासोबत झोपेल आणि हे सर्व तुला सहन होत असेल तर मी त्या ठिकाणी येऊ शकते. एवढं सर्व ऐकल्यानंतर एखादा पती काय विचार करेल. मात्र जो शिवम होता याच्यासोबत अगोदर अशी घटना घडून गेली होती, त्यामुळे हा सहजपणे ही गोष्ट स्वीकारतो. हा बोलतो ठीक आहे, त्याला मी माझ्या घरात घेऊ शकतो, तू त्याच्यासोबत राहू शकते, बस तू माझी पत्नी बनून राहा. आणि त्यानंतर ही प्रियंका अक्षरशः त्या गर्जन यादवला घेऊन या शिवमच्या घरामध्ये येऊन राहते. आता शिवम देखील त्याच घरात राहायचा, गर्जन यादव त्या घरात राहायचा आणि ही नीच नालायक स्त्री प्रियंका देखील त्या घरात राहायची. आता जेव्हा या प्रियंकाला वाटायचे की गर्जन यादव सोबत तिला वेळ घालवायची आहे, त्यावेळी ती शिवमला सांगायची की आता तू घरातून बाहेर जा किंवा दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोप, आम्हाला दोघांना एकांत हवा आहे. जो शिवम होता हा देखील अक्षरशः ती गोष्ट ऐकायचा, तो देखील दुसऱ्या रूममध्ये उठून जायचा आणि इकडे ही प्रियंका त्या प्रियकरासोबत आपले घाणेरडे काम करत असायची. मात्र आता जशी जशी वेळ पुढे जात होती या शिवमला फार वाईट वाटत होतं. तो विचार करत होता की यार, माझी पत्नी असून दुसऱ्या एका व्यक्तीला माझ्या घरात आणून ठेवलं आहे आणि त्याच्यासोबत अक्षरशः ती सगळ्या गोष्टी करत आहे आणि मला दुसऱ्या रूममध्ये पाठवत आहे. या गोष्टींचं काहूर त्याच्या मनामध्ये वावरू लागलं आणि आता तो आपल्या पत्नीसोबत वाद घालू लागला. तो प्रियंकाला बोलू लागला की तू किती नीच आणि नालायक आहे, तू की तुझा पती असताना देखील तू या गर्जन यादव सोबत या गोष्टी करत आहे, तुला लाज वाटत नाही का. प्रियंका बोलते जर तुला असं बोलायचं असेल तर मी लगेच गर्जन यादव सोबत या घरातून निघून जाते. आता असं बोलल्यानंतर शिवम बोलतो की असं कसं निघून जाते, लग्न म्हणजे काय भाजीपाला वाटला का, लग्न माझ्यासोबत केलं, माझं आयुष्य खराब केलं आणि आता त्याच्यासोबत जाऊन राहते, मग मी काय करावं. असा वाद तो त्याच्या पत्नीसोबत घालू लागला. तो तिला बोलत होता की तू जाऊ शकत नाही, मी तुझा पती आहे, मी सांगतो तसं तुला ऐकावं लागेल. आणि दोघांमध्ये आता या वादाला सुरुवात झाली. तर जसा हा शिवम बाहेर पडला तसा हिचा प्रियकर प्रियंकाला बोलला की आपल्या दोघांच्या संबंधामध्ये येणारा आडवा काटा हा तुझा पती, याला कायमस्वरूपी आपण संपवून टाकू. आणि अशा प्रकारे तो दिवस जातो, रात्र होते. रात्रीच्या वेळी हा शिवम गुप्ता थकून आलेला असतो, त्याच्या रूममध्ये झोपलेला असतो आणि त्यानंतर हे दोघे उठतात आणि त्याच्या रूममध्ये जाऊन ही प्रियंका स्वतःच आपल्या पतीचा गळा करकचून दाबून धरते. मात्र जो शिवम होता हट्टाकट्टा 35 वर्षांचा व्यक्ती होता, हा तिला आवरत नाही, तिला दूर ढकलतो. तितक्यात तिचा प्रियकर हा चाकू घेऊन येतो आणि चाकूने त्याच्यावरती हल्ला करतो. त्याच्या पोटात चाकूने असंख्य वार करतो. शिवम तडफडू लागतो आणि जागीच त्याचा मृत्यू होतो. एवढं करून झाल्यानंतर दोघेही प्रियकर प्रेयसी त्याला उचलतात, चादरीमध्ये गुंडाळून घेतात आणि त्या बेहरामपूरच्या खंडरजवळ निर्जन ठिकाणी त्या भागामध्ये रस्त्याच्या कडेला टाकून देतात आणि पुन्हा घरी येऊन हार्पिकने वगैरे घराची साफसफाई करतात, स्वच्छ करू लागतात. कारण घरामध्ये सर्वत्र रक्त सांडलेलं होतं. सर्व साफसफाई करून देखील जिन्याच्या ठिकाणी जेथे पायरी होती त्या ठिकाणी रक्ताचा एक ओघळ आलेला होता. तो ओघळ यांच्या लक्षात आला नाही आणि पोलिसांनी अखेर त्या ब्लड टेस्टवरूनच प्रियंकाला संशयित म्हणून उचललं आणि तिने अखेर आपली सर्व कर्म कहाणी सांगितली. नंतर तिच्या प्रियकराला देखील उचलण्यात आलं. दोघांविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता यांना जी काही शिक्षा व्हायची ती होईलच. मात्र मित्रांनो, मला सांगा, या घटनेदरम्यान जो शिवम होता याची काय चूक होती. तो जे काही कमावत होता, जे काही करत होता, आपल्या संसारासाठी, आपल्या पत्नीसाठी, मुलीसाठी करत होता, मात्र त्याच्यासोबत असं वाईट घडलं आहे. या घटनेबद्दल आपले काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे,
कोणाला बदनाम करणे नाही तर आपणास जागरूक करणे आहे. समाजात अशा घटना घडत आहेत, त्यामुळे प्रत्येकाने सजग आणि सावध राहणे ही काळाची गरज बनली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.